भाजी मार्केट एपीएमसी नवी मुंबई वाशी, सुतार काटा कंपनी टोळी क्रमांक 2728 टोळी प्रमुख अंकुश रघुनाथ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी गणेश मंदिर हॉल कोपरखेरणे येथे कामगार भेट मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यामध्ये साल 1985 पासून ते 2024 पर्यंत कार्यरत असलेले सध्याचे आणि आजी व माजी असे अंदाजे 9 ते 100 कामगार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या मेळाव्यात सहभागी झाले होते। या भेट मेळावा आयोजित करण्याचे मुख्य श्रेय हे अंकुश मालपोटे, नागेश जेधे, लहू यादव, प्रकाश आरसकर, नवनाथ जाधव, अरुण कोंडाळकर, परशु चिकणे, सुनील शेलार या सर्वांच्या कल्पनेतून या मेळाव्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्याचे आणि सर्व सहकाऱ्यांना संपर्क करून एकत्रित भेट घडवण्याचा संकल्प पूर्ण करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला। अचानक करण्याचं याच्या मागचं कारण असं आहे की आज जुने कामगार जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी जे 4-5 माझे जे कामगार लोक आहेत त्यांनी मेहनत घेतली, मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन त्यांनी कार्यक्रमाचा सगळं नियोजन केलेलं आहे। मी टोळी प्रमुख म्हणून मी आज तुमच्या समोर मांडतोय आणि ह्यापुढेही मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम चालू राहील आणि आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू। प्रथम सांगायचं म्हणलं तर माझे हे जुने कामगार पाहून मलाच नाही पण सर्व कामगारांना आनंद झालेला आहे की सर्व लोक एकत्र आली, कुणाचं कोणत्या नव्हतं। कमीत कमी 30 वर्षापासूनचे हे जुने कामगार आहेत आणि हे कामगार एकत्र आल्यामुळं सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या उत्सवाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आता एकूण तसं सांगायचं बोललं तर 27 नंबर टोळी, 28 नंबर टोळी तर 80 कामगार आता इथं उपस्थित आहे आणि बाकीचे काही कारणानुसार आले नाही तर ते पुढच्या कार्यक्रमामध्ये ते जागा भरून काढतील त्यांची, त्याबद्दल काय शंका नाही। टोळी क्रमांक 27 आणि 28 हा सत्कार माझा असला तरी याचे प्रमुख जे आहेत ते माननीय श्री गस्पर शेठ सराव आणि माझे वडील कैलासवासी रामचंद्र बाबूराव मोहिते आहेत। मी या सत्काराला आज उपस्थित आहे आणि आमचे शेठ माननीय श्री गस्पर सराव शेठ आले नाहीत काही कारणास्तव, त्यांच्या वतीने मी सर्व कामगारांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम केला आणि इथून पुढे तसंच त्यांनी हा मेळावा घ्यावा। आणि जवळजवळ 40-35 वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे। आजही आमचा उद्योग चालू आहे, त्याच्यातले काही नवीन कामगार आजही आमच्याकडे कामाला आहेत आणि हे पहिले आमच्याकडे काम केलेलं आहे। संघटित काम करताना सगळ्यांना एक जो अनुभव आला होता, चांगले अनुभव असतील, काही वाईट अनुभवही आले, पण संघटित काम करताना तो एक वेगळी मजा असते ती त्यावेळेला आलेली होती। त्याच्यानंतर आमच्यात आजही ती अटॅचमेंट आहे की आम्हाला त्याच्यानंतर असे कामगार आम्हालाही भेटले नाहीत, आम्हालाही असे कामगारांना म्हणजे अटॅचमेंट ही आजही टिकून आहे, त्याच्याबद्दल काही हे नाही आणि या केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आशिया खंडातील बाजारपेठ मानली जाणारी एपीएमसी मार्केट वाशी नवी मुंबई या ठिकाणी आम्ही आज 15-20 वर्ष कार्यरत होतो। आज सर्व लोक म्हणजे रिटायरमेंट झालेली असून सगळे लोकांना एक 15-20 वर्षापासून बघण्याची इच्छा होती, त्यासाठी हा जो माथाडी कामगार मेळावा आयोजित केला आहे त्यासाठी इथं उपस्थित आमचे जवळजवळ 80 ते 90% कामगार उपस्थित असते। पावसाच्या अभावी काही लोकांना गावावरून येण्यासाठी जमलं नाही। पुढील वर्षासाठी सर्व 100% उपस्थिती दाखवून हा कार्यक्रम या माध्यमापेक्षा पुढच्या वेळेला जबरदस्त करू अशी ग्वाही देतो आणि इथून पुढे एक माथाडी कामगारांसाठी जो आदर्श घेतला पाहिजे जुन्या कामगारांनी, त्यासाठी तुम्ही प्रेस मीडियावाल्यांनी एक माथाडी कामगार आत्ता जे लाईव्ह आहेत किंवा जे कार्यरत आहेत मार्केटमध्ये त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा दाखवावी ही विनंती करतो आणि मी थांबतो। मुंबई महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचा जो कामगार वर्ग आहे, माथाडी कामगार वर्ग, तो अतिशय त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी
कुशलतेने राहत आहे आणि या मार्केटमध्ये जे 2 काटा कंपनी आहेत, काटा कंपनी, मुन्ना काटा कंपनी आणि सुतार काटा कंपनी, या काटा कंपनीमध्ये जे कामगार कार्यरत होते ते कामगार बऱ्याच प्रमाणामध्ये काही वर्षापूर्वी राजीनामा देऊन विविध प्रकारे विखुरले गेले होते. तरी पण यांना संघटित करण्यासाठी आमच्या टोळीतील जे काही कामगार आहेत, 5-7 कामगारांनी याचा पुढाकार घेऊन उत्कृष्ट प्रकारचं आजचं ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याचं पाठीमागचं ध्येय असं आहे की हा जो माथाडी कामगार वर्ग आहे तो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये आहे, त्यांना संघटित करण्यासाठी किंवा इथून पुढे हा जो कार्यक्रम आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे कसा साजरा होईल आणि सर्वांचं मनोमिलन कसं होईल, सर्वजण संघटित कसे होईल, एकत्रित कसे येईल, अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचा हा असा भाग होता. आणि या ठिकाणी मला जे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं पुनश्च आभार आहे. खरोखर आज प्रचंड आनंद होतो. गेले बरेच दिवसापासून आम्ही कस्पार GS कंपनी, मुन्ना कंपनी हे दोन्ही कंपनीमध्ये काम करत असताना आज गेले 20 वर्षापासून सर्व कामगार एकत्र करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली. मी प्रत्येक माथाडी कामगारांना हेच सांगेन, आपण एक कुटुंब म्हणून एकत्र काम करत होतो. आज एकत्र काम करत असताना असा पण एकत्र येऊन असा काही कार्यक्रम केला तर एकमेकाचा परिचय होतो, एकमेकाशी आपण संपर्क करू शकतो. खरोखर मी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाटला आणि हा आनंद महोत्सव म्हणजे खरोखरच की प्रार्थनीय राहील की जेणेकरून आज 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये जे आम्ही जुने कामगार काम केलेले एक धाडसाने, उत्साहाने, ते आज जुने चेहरे आज नजरेसमोर येतात आणि नजरेसमोर येऊन गाठीभेटी होतात आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद व्यक्त केलेला आहे. अगदी खरोखर म्हणजे मनापासून, अंतःकरणापासून उत्साहाचं वातावरण आणि असंच कायमस्वरूपी आणि त्यांनाही त्यांच्या आणि आम्हालाही आमच्या दीर्घ आयुष्यामध्ये असेच चांगले सुखमय दिवस यावेत हीच मी माझी एक आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.